दिवसाची सुरुवात येशूबरोबर. अनेक शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्यातली काही शहरं खूप सुंदर बांधलेली असतात. म्हणजे ठराविक ठिकाणीच इमारती आहेत, काही ठराविक ठिकाणी मोठे रस्ते आहेत, एक बाग आहे. असं मध्ये कुठेही बिल्डिंग्स बांधलेल्या नसतात आणि आपण त्याला एक वेल प्लॅन्ड सिटी म्हणतो. आपल्या भागामध्ये नवी मुंबई जर तुम्ही बघितली किंवा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे बघितलं, त्या ठिकाणी ठराविक ठिकाणी बरोबर बिल्डिंग्स आहेत, मध्ये रस्ते आहेत आणि खूप वेल प्लॅन्ड आहे. ते असं कुठेही मध्ये मध्ये कुठे घुसवून बिल्डिंग बांधलेल्या नाहीत आणि ते बघायला पण सुंदर वाटतं. अजून एका शहराबद्दल किंवा नगराबद्दल आपण वाचतो आणि ते म्हणजे प्रकटीकरणामध्ये. प्रकटीकरण 21 मध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, रेव्हलेशन चॅप्टर 21, ह्यामध्ये योहानाने ह्या नवीन नगरीविषयी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये बघा की ती नगरी कशी सुंदर असेल ह्याबद्दल त्या वचनामध्ये नाही सांगितलेलं आहे, परंतु ती कशी असणार आहे, कोण असणार आहे त्यामध्ये, ह्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, वचनांमध्ये असं सांगितलेलं आहे की देव त्यांच्याबरोबर वस्ती करेल. देव त्यांच्याबरोबर स्वतः राहणार आहे, स्वतः त्या ठिकाणी तो त्याच्या लोकांबरोबर असणार आहे. किती सुंदर असेल हे बघा. त्यात मरण नाही, अश्रू नाही, शोक नाही, रडणे नाही, काहीही त्या ठिकाणी नसणार आहे, कारण देव आमच्याबरोबर असणार आहे. येशू आमच्यासाठी जागा तयार करायला गेला आहे. ज्यावेळेस जगाचा शेवट होणार आहे त्यावेळेस तो परत येणार आहे आणि आम्हाला ह्याच नगरीमध्ये घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्वजण राहणार आहोत. आम्हाला बघा, एखाद्या वेळेस एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी कुठेतरी लोन मिळतं का बघावं लागतं, त्यासाठी पैसे साठवावे लागतात. आज आम्हाला सुद्धा, जरी आम्ही देवाची लेकरे आहोत, पण आम्हाला त्यासाठी तयारी करायची आहे. आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालायचं आहे. आम्हाला त्याचे देवाचं जे कार्य आहे ह्या जगामध्ये राहून पूर्ण करायचं आहे. मग आम्ही अभिमानाने प्रभू येशूबरोबर त्या नगरामध्ये जाणार आहे. आजपासूनच तयारीला लागा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रकटीकरण ह्याचा 21वा अध्याय 4थं वचन, रेव्हलेशन चॅप्टर 21 and verse 4. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.